नाशिक जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे। नाशिकच्या बोराची गावात विहीर कोरड्या पडल्या असून महिलांना हंडाभर पाण्यासाठी 1-2 किलोमीटरपर्यंत पायपीट करावी लागते। शासनाकडे मागणी करूनही टँकर मिळत नसल्यानं पैसे नसतानाही पाणी विकत घ्यावं लागतंय आणि यापायी नागरिकांना दिवसाला 200 रुपयांपर्यंतची मजुरी मिळत असून 60 रुपये फक्त पाण्यासाठीच मोजावे लागत असल्याचं वास्तव समोर आलंय। नाशिक जिल्ह्यात पाण्याची समस्या दिवसेंदिवस अतिशय भीषण होत चालली आहे। भीषण अशी पाणी टंचाई नाशिक जिल्ह्यात जाणवू लागली आहे। आपण आता पेठ तालुक्यातल्या बोरीची बारी या गावामध्ये आहोत आणि इथल्या महिला गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याच्या शोधात मैलोनमैल फिरत आहेत। आपण आता जिथे उभा आहोत ही या गावाची ग्रामपंचायतीची विहीर आहे, मात्र विहिरीने कधीच तळ गाठलेला आहे। आपण बघतोय थेंबभर सुद्धा पाणी या विहिरीमध्ये नाहीये। आजूबाजूला 1-2 विहीर आहेत, अशाच ठिकाणी या महिला जातात, कुठे पाण्याचे झरे दिसतात का ते बघतात। विहिरीमध्ये जर थोडंफार पाणी असेल तर तिथे महिलांची अक्षरशः झुंबड उडते आणि तिथून एक कळशी एक हंडा हा भरण्यासाठी तासनतास त्यांचा वेळ जातो। आत्ताही माझ्या आजूबाजूला ज्या महिला आहेत ह्या भर दुपारी पाण्याच्या शोधासाठी निघालेल्या आहेत, हांडे घेतलेले आहेत, काही फक्त पाणी आहे का नाही हे तपासण्यासाठी इथे आलेत। आजी, किती दिवसापासून पाण्याची अशी परिस्थिती आहे तुमच्याकडे? आमची परिस्थिती आम्हाला गेल्या दिवसापासून आहे, पिढून पिढी चालली, पण हीच परिस्थिती आहे। आमचा दिवसच निघत नाही। आम्ही खडकीच्या विहिरीचा पाणी वाहतो डोक्यावर एक हांडा। किती लांब आहे ती? आता खडकी तुम्ही तिकडे ती विहीर पाहिली नाही, तो खडक्यात दुसऱ्या गावाचा पाणी तठून पाणी आणायचं, एक हांडा आणायला जीवावर येतो। नाशिक जिल्ह्यात पाण्याची समस्या दिवसेंदिवस अतिशय भीषण होत चालली आहे। भीषण अशी पाणी टंचाई नाशिक जिल्ह्यात जाणवू लागली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।